नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्याला लिव्हिंग मेजर प्रायमेट्स हा अँथ्रोपोलॉजीचा पुढील मुद्दा अभ्यासायचा आहे. पण त्याच्यासाठी आता पहिल्यांदा आपल्याला प्रायमेट्सचं वर्गीकरण पाहावं लागेल. आता हा जो चार्ट दिसतोय तुम्हाला समोर तो मी आधीच एक्सप्लेन केलेला आहे, परंतु तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी अजून एकदा एक्सप्लेन करणार आहे. कारण आपला जो मुद्दा आहे लिव्हिंग मेजर प्रायमेट्स, याच प्रायमेट्सविषयी आपण थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत, म्हणून हे आधी चार्ट लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायमेट्स ही काय आहे? ऑर्डर. मग या ऑर्डर प्रायमेटमध्ये दोन सब ऑर्डर येतात. पहिली सब ऑर्डर आहे सब ऑर्डर प्रॉसिमी आणि दुसरी सब ऑर्डर आहे सब ऑर्डर अँथ्रोपॉइडिया. तर आता आपण पहिल्यांदा सब ऑर्डर प्रॉसिमीचं डिस्ट्रीब्युशन पाहून घेऊया. तर सब ऑर्डर प्रॉसिमीमध्ये 3 इन्फ्रा ऑर्डर येतात. कुठल्या? पहिली आहे लेमरी फॉर्म्स, दुसरी आहे लॉरिसी फॉर्म्स आणि तिसरी आहे टार्सी फॉर्म्स. ह्या झाल्या 3 इन्फ्रा ऑर्डर. काय बघितलं आपण? पहिल्यांदा ऑर्डर प्रायमेट्स, त्याच्यामध्ये 2 सब ऑर्डर्स. पहिली सब ऑर्डर प्रॉसिमी, दुसरी सब ऑर्डर अँथ्रोपॉइडिया. या सब ऑर्डर प्रॉसिमीमध्ये 3 इन्फ्रा ऑर्डर. कुठल्या? तर पहिली आहे लेमरी फॉर्म्स, दुसरी लॉरिसी फॉर्म्स आणि तिसरी टार्सी फॉर्म्स. आता या 3 इन्फ्रा ऑर्डरच्या सुपर फॅमिली 3 आहेत. इन्फ्रा ऑर्डर लेमरी फॉर्म्सची सुपर फॅमिली आहे लेमिरॉइडिया. इन्फ्रा ऑर्डर लॉरिसी फॉर्म्सची सुपर फॅमिली आहे लॉर्सॉइडिया आणि इन्फ्रा ऑर्डर टार्सी फॉर्मची सुपर फॅमिली आहे टॉर्सॉइडिया. त्याच्यानंतर आता या 3 सुपर फॅमिलीच्या 3 वेगवेगळ्या फॅमिली. तर सुपर फॅमिली लेमिरॉइडियाची फॅमिली कुठल्या आहेत? तर फॅमिली आहेत आयनॉरिडे, एक्झाम्पल आयनोरी. फॅमिली डाउबेटोनिडे, एक्झाम्पल आय आणि फॅमिली लेमुरिडे. आणि या लेमुरिडे फॅमिलीची सब फॅमिली लेमुरिने आणि त्याचं एक्झाम्पल आहे लेमूर्स. आणि सुपर फॅमिली लॉर्सॉइडियाची फॅमिली लॉर्सॉइडे आणि सब फॅमिली लॉर्सिने आणि गॅलागिने. लॉर्सिने या सब फॅमिलीचे एक्झाम्पल लॉरिसेस आणि सब फॅमिली गॅलागिनेचे एक्झाम्पल बुशबेबीज. आणि जे आपण टार्सी फॉर्म्स इन्फ्रा ऑर्डर बघितली होती त्याची सुपर फॅमिली टॉर्सॉइडिये आणि फॅमिली टार्सिडे आणि त्याचे एक्झाम्पल टार्सियर्स. हा झाला सब ऑर्डर प्रॉसिमीचा चार्ट. आता आपण पाहूयात सब ऑर्डर अँथ्रोपॉइडियाचा चार्ट. तर सब ऑर्डर अँथ्रोपॉइडियाचा चार्टमध्ये आपण पहिल्यांदा काय बघणार? तर त्याच्यात 2 इन्फ्रा ऑर्डर आहेत. इन्फ्रा ऑर्डर प्लॅटेरेनी आणि इन्फ्रा ऑर्डर कॅटेरेनी. तर प्लॅटेरेनी इन्फ्रा ऑर्डर याच्यामध्ये कोण येतात? तर न्यू वर्ल्ड मंकीज येतात. ते कुठे आढळतात? तर सेंट्रल आणि साऊथ अमेरिकामध्ये. तर याच्यामध्ये या इन्फ्रा ऑर्डर प्लॅटेरेनीमध्ये मग सुपर फॅमिली येतात. सुपर फॅमिली कुठली येते? तर सेबॉइडिया. आणि सेबॉइडिया या सुपर फॅमिलीमध्ये त्याच्यानंतर त्यामध्ये येते फॅमिली सेबिडे. आणि या सेबिडे फॅमिलीच्या सब फॅमिली आहेत सेबिने आणि ॲवोटिन. आणि त्या सब फॅमिली सेबिनेचे एक्झाम्पल आहे कॅप्युचिन्स आणि सब फॅमिली ॲवोटिनचे एक्झाम्पल आहे आऊल मंकी. आणि अशाच रीतीने आता आपण इन्फ्रा ऑर्डर कॅटेरेनी. तर इन्फ्रा ऑर्डर कॅटेरेनीमध्ये कोण येतात? तर ओल्ड वर्ल्ड मंकीज. ओल्ड वर्ल्ड मंकी म्हणजे सर्कोपिथेसिडे. सर्कोपिथेसिने ही चुकून झालेलं आहे. सर्कोपिथॉइडिये इथं यायला पाहिजे. सर्कोपिथॉइडिए म्हणजे DEA असं यायला पाहिजे ते. ही काय आहे? तर ही आहे सुपर फॅमिली सर्कोपिथॉइसिडिये. याच्यामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी येतात. आणि होमिनॉइडिये या सुपर फॅमिलीमध्ये येतात एप्स आणि ह्युमन्स. तर सर्कोपिथॉइसिडिये या सुपर फॅमिलीची फॅमिली आहे सर्कोपिथेसिडे. आणि या फॅमिलीमध्ये 2 सब फॅमिली येतात सर्कोपिथेसिने आणि सब फॅमिली कोलोबिने. आणि सर्कोपिथेसिनेचे एक्झाम्पल आहे चिक पाउच्ड मंकी आणि सब फॅमिली कोलोबिनेचे एक्झाम्पल आहे लीफ मंकी. आणि आता ही जी होमिनॉइडिये ही सुपर फॅमिली सांगितली, याच्यामध्ये कोण येणार म्हणून सांगितलं? एप्स आणि ह्युमन्स. तर मग याच्यामध्ये 2 फॅमिलीज येणार. कुठल्या? पॉन्जिडे आणि होमिनिडे. पॉन्जिडे फॅमिलीमध्ये सब फॅमिलीज हायलोबॅटिने आणि पॉन्जिने. हायलोबॅटिनेमध्ये लेसर एप्स येणार, त्याचं एक्झाम्पल आहे गिबन्स. आणि पॉन्जिने सब फॅमिलीमध्ये ग्रेटर एप्स येणार. कोण? गोरिल्ला, ओरंगुटन, चिंपांजी. आणि फॅमिली होमिनिडेमध्ये सब फॅमिली होमिने आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल येणार मॅन. पण आता जर सध्याचं क्लासिफिकेशन आहे आधुनिक क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये पॉन्जिडे ही फॅमिली सांगितली जात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेटर एप्स टाकले जात नाहीत पॉन्जिनेमध्ये. तर ते कुठे टाकले जातात ग्रेटर एप्स? ते डायरेक्ट त्या होमिनिडे फॅमिलीमध्ये टाकले जात आहेत. हे एक लक्षात ठेवा सध्याच्या क्लासिफिकेशनमध्ये. हे लक्षात ठेवा. तर आता आपला आजचा मेन मुद्दा चालू करूया. कुठला होता? तर लिव्हिंग मेजर प्रायमेट्स यांचा आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ना.
तर चालू करूया. तर प्रायमेट्स वर्गातील, वर्ग म्हणजे ऑर्डर, या प्रायमेट्स या ऑर्डरमधील प्रॉसिमियन ही जी सब ऑर्डर आहे आपण पाहिली. सब ऑर्डर कुठल्या कुठल्या आहेत? 2 आहेत, प्रॉसिमियन आणि अँथ्रोपोइडिया. तर पहिली आहे प्रॉसिमियन सब ऑर्डर आहे आणि ते सर्व प्रायमेट्सपैकी सर्वात कमी गुंतागुंतीचे आहेत. जिवंत प्रॉसिमियन्समध्ये 3 मुख्य उपविभाग इन्फ्राऑर्डर्स आहेत. त्या पण आपण पाहिल्या. त्यांची नावं कुठल्या कुठल्या? टार्सिफॉर्म्स, लॉरिसिफॉर्म्स आणि लेमोरिफॉर्म्स. तर पहिली बघूया आपण टार्सिफॉर्म्स. तर टार्सिफॉर्म्समध्ये टार्सियर हा या उपविभागाचा एकमेव जिवंत सदस्य असून तो बॉर्निओ फिलिपाईन्समध्ये सध्या आढळतो. मग त्याचे फीचर्स बघूया. त्याचे फीचर्स काय आहेत? याची शेपटी फारच लांब असते आणि पाठीचे पाय वाढवलेले असतात, ज्यामुळे तो फांदीवरून फांदीवर उडी मारू शकतो. त्याच्यामध्ये समोर पाहणारे प्रचंड मोठे डोळे त्याला उत्तम रात्रदृष्टी देतात, म्हणजे नॉक्टर्नल विजन देतात. तर बेडकासारख्या बोटांच्या गाद्या त्याला गुळगुळीत उभ्या पृष्ठभागाला चिकटून राहायला मदत करतात. कुणाला? टार्सियरला. तो कुठल्या इन्फ्राऑर्डरमध्ये येतो? टार्सिफॉर्म्समध्ये. पुढची इन्फ्राऑर्डर आहे लॉरिसिफॉर्म्स. लॉरिसिफॉर्म्स हा उपविभाग 2 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागला जातो, एकतर लॉरिस आणि गॅलागो. लॉरिस हे कुठं आढळतात? ते उपसहारा आफ्रिका आणि आशियात राहतात. त्यांची जोरदार पकड वापरून झाडांच्या फांद्यांवर सावकाश सरकत चालतात आणि ते सर्वभक्ष्य आहेत. कोण? लॉरिस. त्याच्यानंतर कोण आहेत? गॅलागो. गॅलागो हे कांगारूसारख्या उड्या मारत फिरतात. त्यांच्या पाठीचे पाय पुढील पायांपेक्षा लांब व मजबूत असतात आणि हेही सर्वभक्षी असतात. त्याच्यानंतर इन्फ्राऑर्डर येते लेमोरिफॉर्म्स. लेमोरिफॉर्म्समध्ये लेमूर, माऊस लेमूर, इंड्रिस, आय यांचा समावेश होतो. हे सगळे एक्झाम्पल येत आहेत याचे आणि हे सगळे आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्यावरील मादागास्कर बेटावर आढळतात. माऊस लेमूर हे सर्वात लहान जीवित प्रायमेट्स आहेत. सगळ्यात लहान जिवंत असलेले प्रायमेट्स आहेत माऊस लेमूर. तर इंड्रिस हे सर्वात मोठे या गटातले. आय दिवसा आणि संध्याकाळी सक्रिय असतात. हे सर्व प्राणी पूर्णपणे झाडांवर राहतात व एकाच झाडाच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वास्तव्य करतात. द्विनयन दृष्टी म्हणजे बायनोक्युलर विजन व शक्तिशाली स्नायूंमुळे ते लांब उड्या मारू शकतात. हे झाले 3 इन्फ्राऑर्डरचे जनरल वैशिष्ट्य आणि थोडी इन्फॉर्मेशन. जर आपण तो जो चार्ट मी आधी सांगितला होता तो लक्षात ठेवला तर आपल्याला 80% तर त्या चार्टवरूनच आपल्याला इन्फॉर्मेशन सांगता येते जरी प्रश्न आला ते. आणि बाकीचे जे जनरल फीचर्स आहेत ते असे लक्षात ठेवायचे 3 ते 4 वाक्यांमध्ये, जसे या नोट्समध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर जर आता डायरेक्ट प्रॉसिमियन्सविषयी जनरल फीचर्स असतात तर काय लिहायचं, तर आता ते पाहूयात. जनरल फीचर्स डिस्टिंग्वायशिंग प्रॉसिमियन्स, म्हणजे सर्व प्रॉसिमियन्सचे वैशिष्ट्य काय आहेत बाबा. तर पहिला मुद्दा आहे प्रॉसिमियन हे झाडांवर उभ्या फांद्यांना चिकटून उड्या मारून, हे असं कोण करतात? उभ्या फांद्यांना चिकटतात आणि उड्या मारतात टार्सियर, किंवा अतिशय हळू चढून म्हणजे स्लो क्लाइंबर्स ते लॉरिसप्रमाणे हालचाल करतात. त्यांची बोटे स्वतंत्र न राहता एकत्रितपणे काम करतात. म्हणजे त्यांची बोटे वेगवेगळे, जसे आपले बोटे वेगवेगळे होतात ना, प्रत्येक बोट वेगळं, तसं नसतात, ते एकत्रितपणे काम करतात, ज्यामुळे पकड त्यांची ताकदवान होते पण त्यांच्यामध्ये वस्तू हाताळण्याची क्षमता कमी होते. काही बोटांवर नखांऐवजी अजूनही नखे म्हणजे क्लॉज, टॉयलेट क्लॉज असतात आणि विशेष गाद्या उभ्या पृष्ठभागाला घट्ट पकडायला मदत करतात. डोळे तुलनेने जास्त दूर असतात. रात्री सक्रिय जे प्राणी रात्री सक्रिय असतात हे मोठे असतात. कोण? डोळे मोठे असतात त्यांचे आणि बाजूला असतात, त्यामुळे खरी 3D दृष्टी अंशतःच विकसित होते. म्हणजे त्यांच्यामध्ये जी ट्रू 3D विजन असतं ते पूर्ण प्रमाणात विकसित झालेलं नसतं, अंशतःच विकसित झालेलं असतं. हे कालच्या लेक्चरचं थोडं इथं दिले. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितले नव्हते आय थिंक पिरियड्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत मिलियन इयर्स ॲगोनुसार. तर सिनोझोइक इरा आपण पाहिला होता, त्याच्यामध्ये टर्शरी आणि क्वाटर्नरी हे पिरियड पाहिले होते. टर्शरीमध्ये परत 2 डिव्हिजन होत्या, निओजिन आणि पॅलिओजिन. निओजिनमध्ये इपोक्स 2, प्लिओसिन आणि मायोसिन, आणि पॅलिओजिनमध्ये 3, ऑलिगोसिन, इओसिन आणि पॅलिओसिन. तर याचे मिलियन इयर्स ॲगो हे तुम्ही वाचाने लक्षात ठेवा. आणि क्वाटर्नरीचे 2 इपोक, प्लिस्टोसिन आणि होलोसिन, आणि सध्याचा कुठला चालू आहे तर होलोसिन, हे लक्षात ठेवा. आता समजा एखादा आपल्याला सांगाडा सापडला तर तो कोणाचा आहे आणि त्याचे पूर्वज कोण हे पाहण्यासाठी आपण सर्वात आधी काय करणार, तर सर्वात आधी आपण कार्बन डेटिंग करणार. त्यावरून तो सांगाडा किती जुना आहे, कुठल्या काळातला आहे हे आपल्याला समजणार. मग एकदा समजलं की तो कुठल्या काळातला आहे तर मग त्याच्या वरच्यांचे आणि खालच्यांचे रेफरन्स बघण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला समजलं ना तो कुठल्या काळाचा आहे कार्बन डेटिंगवरून. मग तो सांगाडा आता अस्तित्वात असलेल्यांचे आपल्याला मॅच करून पाहायचा. मग तो कोणाचा पूर्वज शकतो हे पाहायचं, तर कम्पॅरिझन करायचं कशा तर केमिकल ॲनालिसिस, पॅथॉलॉजिकल ॲनालिसिस आणि DNA तपासून त्याचं ॲनालिसिस करायचं, आणि जिओग्राफीनुसार पण त्याला मॅच केलं जातं, आणि मग तो सांगाडा आपल्याला कुणाच्या पूर्वज आहे आपल्याला समजतो.
आता त्याच्यानंतर जे लिव्हिंग मेजर प्रायमेट्समध्ये पुढचे सबऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. अँथ्रोपॉइडियामध्ये हायर प्रायमेट्स येतात. मग अँथ्रोपॉइड्स हा प्रायमेट्समधील दुसरा उपगण म्हणजे सबऑर्डर आहे. हे मुख्यतः झाडांवर राहतात, परंतु यांच्याजवळ समोर पाहणारे डोळे असतात, जे खोलीची जाणीव देतात, म्हणजे वस्तू किती दूर आहे याची. आणि त्यांची मेंदू शरीर प्रमाण म्हणजे ब्रेन टू बॉडी रेशो जास्त असल्यामुळे त्यांना शिकणे आणि चपळता साधता येते. अँथ्रोपॉइड्स 2 इन्फ्रा ऑर्डरमध्ये विभागले जातात. पहिली कुठली प्लॅटरिनी आणि दुसरी कुठली कॅटरिनी. आपण पाहिलं होतं त्या चार्टमध्ये. प्लॅटरिनीमध्ये नव्या जगातील प्रायमेट्स म्हणजे न्यू वर्ल्ड मंकी येतात आणि कॅटरिनीमध्ये ओल्ड वर्ल्ड प्रायमेट्स येतात. प्लॅटरिनी म्हणजे नव्या जगातील माकडे. याच्यामध्ये नव्या जगातील प्रायमेट्स मध्य दक्षिण अमेरिकेतील जंगलात राहतात आणि त्याच्यामध्ये 2 फॅमिलीज येतात. मग त्या चार्टमध्ये एकत्र हे आणखी एक लक्षात ठेवा, 2 फॅमिलीज येतात. पहिली आहे कालिथ्रिसिडी आणि दुसरी आहे सेविडी. सेविडी तर आपण पाहिलेलीच आहे. कालिथ्रिसिडीमध्ये मार्मोसेट आणि टॅमरिन हे एक्झाम्पल येतात आणि सेविडीमध्ये 6 उपकुटुंब म्हणजे 6 सब फॅमिली सांगितले आहेत. ते 2च दिल्यात, पण लक्षात ठेवा म्हणजे 6 असतात बाबा, उपकुटुंब दिलेले आहेत. मग आता बहुतेक पूर्णपणे झाडांवर राहणारे आहेत कोण, हे जे प्लॅटरिनीतले आहेत ते प्राणी. काही फांद्यांवर चौपात चालतात म्हणजे क्वाड्रपट्स आहेत, फांद्यांवर ते क्वाड्रपट्स चालतात. तर स्पायडर माकडे लटकण्यासाठी आणि पकडण्यासाठी पकडू शेपटी वापरतो, म्हणजे ते प्रिहेन्साईल आहेत. नंतर दाट जंगलात राहिल्यामुळे त्यांचे सामाजिक वर्तन तपशीलवार कमी ज्ञात आहे, तरी बहुतेक जण कुटुंबीय तुकड्यात राहतात असे दिसते. त्याच्यानंतर आता पुढची काय आहे तर कॅटरिनी. कॅटरिनीमध्ये जुन्या जगातील प्रायमेट्स येतात. याच्यामध्ये 2 सुपर फॅमिली येतात. सुपर फॅमिली सर्कोपिथेकॉइडिया आणि सुपर फॅमिली होमिनॉइडिया, ज्याच्यामध्ये एप्स आणि मानव ते आपण पाहिलेलं आहे वर. सुपर फॅमिली सर्कोपिथेकॉइडियामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकीज येतात. त्याच्यामध्ये मग फॅमिली सर्कोपिथेसिडेमध्ये सर्कोपिथेसिने आणि कोलोबिने या 2 सब फॅमिली येतात. आणि मग आता आपण या 2 सब फॅमिलीचं एक्सप्लेनेशन पाहूया. तर सर्कोपिथेसिने या सब फॅमिलीमध्ये आफ्रिकेतील गुयानॉन हे एक्झाम्पल आहे या सब फॅमिलीचं. गुयानॉन हे बहुतेक झाडांवर राहणारे कीटक आणि फळ खाणारे असून एका प्रमुख नराच्या नेतृत्वाखाली छोटे समूह बनवतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल मँगबे. मँगबे हे झाडावर व जमिनीवर दोन्ही प्रकारची जुळवणी दाखवतात आणि आफ्रिकेच्या दलदली जंगलात राहतात. त्याच्यानंतर पुढचे एक्झाम्पल आहे बबून. बबून हे आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्प येथे सापडतात. आणि मॅकॉक्स हे जे आपण मंदिरांच्या इथे माकडं पाहतो ना भारतामध्ये, ते मोस्टली मॅकॉक्स असतात. ते भारत ते जपान इथे पसरलेले असतात. ते संघटित तुकड्यात राहतात. त्यांच्या स्पष्ट वर्चस्व श्रेणी आणि लक्षणीय लैंगिक भेद असतो. तर नर मादीपेक्षा दुप्पट मोठे असून मोठे सुळे मानेभोवती केसांची कमाणी असते. नावामध्ये बबून्समध्ये. तर आपण एक्झाम्पल काय काय बघितलं सर्कोपिथेसिने या सब फॅमिलीचे गुयानॉन, मँगबे, बबून आणि मॅकॉक्स. आणि पुढची सब फॅमिली आहे कोलोबिने. कोलोबिनेमध्ये लंगूर येतात. हे आशिया आफ्रिकेतील लांब शेपटीचे पर्णभक्षी असून त्यांच्या गटांची रचना सैल असते. काही वेळा हे एकटे किंवा लहान तुकड्यात पण राहतात. त्याच्यानंतर येते होमिनॉइडिया ही सुपर फॅमिली होमिनॉइडियामध्ये एप्स आणि ह्युमन्स येतात. मग एप्सची सुपर फॅमिली आहे, त्याच्यामध्ये लहान लेसर एप्समध्ये कोण येणार हायलोबॅटिडी फॅमिली, त्यामध्ये गिबन आणि सॅमन येणार. आणि मोठे एप्स म्हणजे ग्रेटर एप्स, फॉंगिडी, ओरँगुटान, चिंपांजी आणि गोरिल्ला आणि होमिनिडी कुटुंब हे याच्यामध्ये मानववंशात विभागला जातो. पण मी मगाशी काय सांगितलं होतं की आता सध्याच्या क्लासिफिकेशनमध्ये पोंगिडीमध्ये या ग्रेटर एप्सला ठेवलं जात नाही, तर त्यांना पण होमिनिडीमध्येच टाकलं जाते, हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल्सचे आपण एक्सप्लेनेशन पाहूया. तर पहिलं आहे गिबन आणि सॅमंग. हे कोण आहेत? हे लेसर एप्स आहेत. हे लेसर एप्समध्ये दक्षिण पूर्व आशियातील गिबन हे सर्वात लहान एप्स असून उंची त्यांची 1 मीटरपेक्षा कमी असते. त्यांच्यात लैंगिक भेद नसतो आणि फार लांब हात व छोटे अंगठे, त्यामुळे हे खऱ्या भुजा भरणाने म्हणजे फांद्यावर लटकून म्हणजे ब्रॅकिएशनने हालचाल करतात. त्याच्यानंतर सॅमंग हे कुठे आढळतात? मोस्टली सुमात्रामध्ये आढळतात. ते गिबनपेक्षा मोठे असले तरी हात आर्म स्विंगिंग झुलण्याचीच हालचाल पद्धत वापरतात. त्याच्यानंतर आता ग्रेटर एप्सचे एक्सप्लेनेशन बघू. पहिला आहे ओरँगुटान हे बोर्निओ व सुमात्रामधील ओरँगुटान जाडजूड तांबूस केसांचे आणि प्रामुख्याने झाडांवर राहणारे आहेत. प्रौढ नर 200 पाऊंडचे असतात, म्हणजे सुमारे 90 किलोग्रामचे असतात, वजनाचे असतात. आणि त्यांचे हात लांब, पाय छोटे, डोके घुमटाकार मोठे असून त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी सुमारे 416 क्युबिक सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर येतात चिंपांजी हे आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय जंगलात राहतात आणि 3 प्रजाती बनतात. सर्वसाधारण चिंपांजी नर सुमारे 5 फूट उंच आणि 110 पाऊंड वजनाचा असतो आणि त्यांच्या शरीरावरील केस हे जाड असतात, तर चेहरा, हात, पाय यावर विरळ असतात. कवटीची क्षमता सरासरी 400 क्युबिक सेंटीमीटर असते आणि झाडावर चढण्यासाठी त्यांच्याकडे मोठा पंजा, पायाचा पंजा विरुद्ध वळणारा असतो, म्हणजे त्यांचा
जो पायाचा अंगठा आहे तो पण वळतो. कशासाठी? झाडावर चढण्यासाठी. त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी सांगितली आपण 400 किलो सेंटीमीटर. तर आता क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणजे काय हे लिहिले मी इथं. तर क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणजे जे आपण आपली जी कवटी आहे त्याच्यामध्ये मेंदू बाहेर काढला तर त्याच्यामध्ये किती पाणी बसेल ही आपली क्रॅनियल कॅपॅसिटी असते. पुढचे आहेत गोरिल्लाज. गोरिल्ला हे जगातील सर्वात मोठे जिवंत प्रायमेट्स आहेत. ते विषुववृत्तीय आफ्रिकेत राहतात. सपाट प्रदेशातील नर गोरिल्लाचा नर हा 5 फूट 11 इंच उंची गाठू शकतो आणि 600 पाऊंडपर्यंत होऊ शकतो. तर पर्वतीय गोरिल्ला थोडे लहान पण तितकेच जड असतात. त्यांच्या कवटीवर सजायटल क्रिस्ट असतो. जबडे पुढे आलेले असून मोठे सुळे एकमेकांत घट्ट बसतात. म्हणजे आपल्या दात एकमेकांवर असतात पण यांचे दात एकमेकांच्या आत घुसतात. नरांची कवटी क्षमता सुमारे 550 क्युबिक सेंटीमीटर असते. वरचे हात खांद्यापासून मनगटापर्यंत खालच्या हातांपेक्षा लांब असतात. हात रुंद असून अंगठा चांगला विकसित असतो आणि पायाचे टाच ठसठशीत असते. या वैशिष्ट्यामुळे गोरिल्ला अवयवांच्या प्रमाणात थोडे मानवी सदृश्य दिसतात. आणि आता आलो आपण ह्युमन्स होमोसेपियन्स. मानव संपूर्ण जगभर पसरला आहे. कवटी नीट संतुलित आहे. चेहरा आखूड व उभा, कपाळ पुढे आलेले आणि नेत्र भ्रुकुटी कमी झालेले असतात. म्हणजे सब ऑर्बिटल रिजेस आर रेड्युस्ड. मानवी मेंदू गोरिल्लाच्या मेंदूपेक्षा 2 ते 3 पट मोठा आहे. शरीरावरील केस कमी असतात. आपल्या हात पायांपेक्षा लहान असतात. त्यांचा मोठा पंजा म्हणजे पायाचा आता विरुद्ध वळत नाही. म्हणजे आता तो आपल्याला पकडण्यासाठी नाही वापरायचा. कशासाठी वापरायचा? चालण्यासाठी. म्हणून तो विरुद्ध वळायची काही गरज नाही. आणि आपली द्विपद चाल असते. ब्रॉड बेसिन शेप्ड पेल्विस असतो. आपली टाच हिल्स आपल्या विकसित टाच ही वैशिष्ट्य अन्य प्रायमेट्सपासून मानवी पूर्ण उभी चाल वेगळी करते. अशा प्रकारे आपण लिव्हिंग मेजर प्रायमेट्स हा मुद्दा पाहिला आहे. तुम्हाला जर हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.